मित्रांनो, व्हिडिओ नंबर 160. चला तर सुरू करूया आणि बघूया आजचा काय विषय आहे. मित्रांनो, आजचा विषय रात्री उशिरा काय खावे आणि काय खाऊ नये. बघूया तर पुढे काय. सध्याच्या काळात अनेक शेतकरी व्यवसायाच्या ठिकाणी शिफ्ट मध्ये काम करावे लागते. पुन्हा आठवड्याला शिफ्ट बदलत असल्याने शरीराच्या जैव घड्याळाचा गोंधळ उडत राहतो. याचा परिणाम एकंदरीत आरोग्यावर होतो. बदलत्या परिस्थितीत कामाच्या विचित्र वेळामुळे रात्री 9च्या आत पूर्ण जेवण होईलच असं नाही. मध्यरात्री किंवा रात्री उशिरानं भूक लागली तर उगाच तळलेले किंवा जंक फूड खाऊ नये. व्हेरी गुड. अलीकडे बदललेल्या जीवनशैलीमुळे कामाचे तास वेळापत्रकात बदल झाला आहे. रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत जागं राहावं लागतं. कोणाची कामाची वेळ संध्याकाळी 4 किंवा 6 पासून पुढे सुरू होते. रात्री 12 वाजता भरपेट जेवण आधी कधीच होत नाही. करूही नाही. पण त्यासाठी 9च्या आत भरपूर जेवून अगदी रात्रीपर्यंत काम करावं लागतं. तर अशा मध्यरात्री किंवा भुकेच्या विचित्र वेळी नेमकं काय खाता येईल बघूया मित्रांनो. हे लक्षात येत नाही. अशा वेळी थकवाही जाणवतो, झोपही लागलेली असते आणि भूकही लागते. त्यावेळी काय खावं? सध्या बिझी लाईफस्टाईलमुळे अनेकदा वेळोवेळी खाल्लं जातं. त्याचा शरीरावर परिणाम होण्याची भीती असते. कधीतरी उशिरा जेवणं ठीक आहे, पण वारंवार असं व्हायला लागतं तर त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे दररोज रात्री उशिरा जेवण करणं टाळलं पाहिजे. शिफ्ट असली तरी रोज रात्री जेवणाची वेळ ठरवून घ्यावी. ती शक्यतो 8 ते 9च्या दरम्यान असावी. रात्री उशिरापर्यंत काम करणं वाट्याला आल्यास अख्खी रात्र 10 ते 12 कप चहा कॉफीवर घालवणं म्हणजे पित्ताला आमंत्रणे. भूक लागल्यास मॅगी सारखे शरीराला निरुपयोगी ठरणारे पदार्थ खाण्यापेक्षा हलके घरगुती पदार्थ कधी उत्तम. परत आहे का मित्रांनो? रात्री उशिरापर्यंत काम करणं वाट्याला आल्यास अख्खी रात्र 10 ते 12 कप चहा कॉफीवर घालवणं म्हणजे पित्ताला आमंत्रण. आणि भूक लागल्यास मॅगी सारखे शरीराला निरुपयोगी ठरणारे पदार्थ खाण्यापेक्षा हलके आणि घरगुती पदार्थ कधी उत्तम. साधे भाजके पापड, चणे फुटाणे, शेंगदाणे गोड, चिरमुरे, चिवडा, खाकरा, कच्ची भेळ, फळं, सुका मेवा असे असंख्य पदार्थ सांगता येतील. अगदीच भूक लागल्यास दही पोहे, दूध पोहे खाता येतील. रात्रीच्या वेळी जड पदार्थ खाणे टाळून अनेक हलके पदार्थ खाण्याचे पर्याय तुम्हाला घरातच मिळू शकतात. व्हेरी गुड. जसं की मूठभर ड्रायफ्रूट अथवा सुकामेवा खाणं. यासाठी रात्रीची भूक वागविण्यासाठी 10-12 बदाम, थोडे शेंगदाणे, काजू, अक्रोड आणि पिस्ता मिक्स करून
खा. छान. सुक्या मेवात चांगले फॅट्स आणि प्रोटीन्स असतात, फायबर पण असतात. रात्री उशिरा गरज पडल्यास काय खाऊ नये ते परत एकदा बघा मित्रांनो. भरपूर पाणी प्यावे जेणेकरून तुमच्या यकृताचे कार्य सोपे होते आणि रात्रीच्या जागरणामुळे वाढणारे शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते. व्हेरी गुड. शरीरातील पाण्याची पातळी राखली जाते. दुष्परिणाम काही नाहीत. त्याचबरोबर जोडीला सूप किंवा फळांचा रसही चालेल. छान. सूप मध्ये क्रीम नको, ज्यूस नैसर्गिक असावा. जंक फूड कधी खाऊ नये. दूध घेता येईल, दुधात साखर टाकू नये. म्हणजे तर थोडा पीनट बटर टाकून घ्यावे. काकडी, गाजर असे मस्त सलाड खाता येईल. फारच उपाशी असाल तर दुधात भिजवून ओट्स घ्यावेत. एखादा आमलेट करून खावे. तुपात करावे, तेलात नव्हे. फॅट्स आणि प्रोटीन्स फायबर असतात, त्यामुळे तुम्हाला लगेच भूक लागत नाही. पिस्त्यामध्ये तर पेलाटोनिन देखील असते. पिस्ता रात्री झोपण्यापूर्वी खाण्यामुळे शांत झोप लागू शकते. तुम्ही रोज रात्री उशिरा जेवण कराल तर तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकते. तुम्ही रोज रात्री उशिरा जेवण केलं तर त्यामुळे छातीत जळजळ होते. कधी कधी पोटाशी संबंधित इतर समस्या देखील उद्भवू लागतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटरी करा. नमस्कार. जय हिंद.